बोर्डची एक्झाम सुरू झाल्यापासून हजारो नवीन मुलं प्लस सह्याद्री ट्युटोरियल या परिवारात जॉईन झालेली आहेत. या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सांगतोय केमिस्ट्रीच्या पेपरला किती कमी वेळ उरलाय. 5 नवीन सबस्क्रायबर आलेत. म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. आता आपले जे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे 4D स्ट्रॅटेजी म्हणजे काय. 4D मध्ये काय येतं माहितीये का? डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन. मला इथं केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स करायचे आहेत. पण त्याचबरोबर मी याच्यात ॲड काय करतोय बघा, याच्यात ॲड करतोय मी लॉज आणि याच्यात ॲड करतोय मी युजेस. एवढं जर केलं 50% क्वेश्चन अटेम्प्ट होतायत. मी तुम्हाला विथ प्रूफ सांगणार आहे लक्षात घ्या. मग करणार ना? उरलेल्या वेळात याची प्रॉपर रिव्हिजन करणार आहे ना तुम्ही. कशाला घाबरताय तुम्ही? अजून काही झालं नाही असं वाटतंय? होईल आता अभ्यास. मी तुम्हाला सांगतो हा अनुभव तर इम्पोर्टंट आहे. मी गेल्या वर्षभर मुलांना सांगत आलो होतो, की केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी असते फक्त. आता मी सांगतो तुम्हाला, मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे यावर्षी. गेल्या वर्षी 1च दिवस होता. तरी बऱ्याच मुलांना मॅथ्समध्ये 100 पैकी 100 पडले. आता तर 2 दिवस सुट्टी आहे. मी गॅरंटी देतो मॅक्सिमम मुलांचं टार्गेट 100 आउट ऑफ 100 असणार आहे मॅथ्समध्ये. मग नवीन आलात, आज व्हिडिओ बघताय माझा, आज चॅनल सापडले तुम्हाला, पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलं असेल, तर तुमच्या चांगल्या मित्रांवर शेअर नक्की करा. चला आपण एक पेपर घेऊया. मी माझ्याबद्दल सांगतो. मी महेश सर, महेश केंजळे साताऱ्यात आणि कोल्हापुरात आमचे ऑफलाईन क्लासेस आहेत. कोल्हापुरात आम्ही यावर्षी सुरू केलंय. आता कोल्हापूर म्हणलं की विवेकानंद, कोल्हापूर म्हणलं की न्यू मॉडेल कॉलेज बेस्ट आहे. तिथला एक जुना पेपर आहे बरं का. 2023 चा पेपर आहे. आता का मी घेतला हा पेपर? बोर्डचे पेपर तर सगळ्यांच्याकडे आहेतच वायलनवरती. हे तुम्ही क्रॉस चेक करणार आहे बरं का. मी तुम्हाला हा पेपर दाखवतो. या पेपरमध्ये पहिली जर डेफिनेशन तुम्ही केली असेल सॉलिड स्टेट मधली कुठली? डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. मग त्या डेफिनेशनवरती बेस्ड एमसीक्यू आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये क्वांटम फॅक्टरची डेफिनेशन, ती रिलेशन मी एक व्हिडिओ फ्री केलाय. तुम्हाला काही डाऊट असतील ना रे बाळांनो, तुमचे डाऊट आम्हाला याच्यावर विचारा बरं का. फ्री व्हिडिओ कुठं आहेत, कसं ॲप डाउनलोड करून कसं बघायचं, फोन करून विचारा. आमची टीम इमिडिएटली तुम्हाला रिस्पॉन्स देईल. ओके. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, हा पण एक प्रश्न घ्यायचा राहिला माझा. अरे सॉलिडचं लिक्विड झालंय. सॉलिडचं लिक्विड झालंय म्हणजे फ्युजन झालंय. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे ती. एन्थाल्पी ऑफ फ्युजन. म्हणजे 3, 4 लिगँड. लिगँडचं आपण काय केलं? डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि युजेस. EDTA लीड पॉइझनिंग मध्ये यूज होतो. तेच विचारलंय. लिगँड इज फॉर द लीड पॉइझनिंग EDTA आणि सिस्प्लॅटिन केमोथेरपी, कॅन्सर ट्रीटमेंट लक्षात घ्या. किती झाले एमसीक्यू? 4 एमसीक्यू आपल्या 4D स्ट्रॅटेजीवरती बेस्ड आहेत लक्षात घ्या. गॅमा आयसोपोर ऑफ BSc लिंडेन म्हणतात बरं का. इथे डिलीटला क्लिक केलंय. इथं लिंडेन आहे लक्षात घ्या. बर. थांबा, थांबा. मला पाहिजेत काय? ओके. विच होमोपॉलिमर? होमोपॉलिमर, कोपॉलिमर डेफिनेशन केलेत तुम्ही. कॅप्रोलॅक्टम पासून काय तयार होतं? तर मी तुम्हाला सांगतो नायलॉन 6 तयार होतं. बट 5-6 प्रश्न झाले. सोल्युबिलिटीची डेफिनेशन विचारले. त्याच्यानंतर कॉन्जुगेट ऍसिड बेस आपण केले की डेफिनेशन कुठल्या? अरेनियस, लेविस आणि ब्रॉन्स्टेड लॉ रिकन्सेप्टच्या डेफिनेशन त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन आहे. डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन डेरिव्हेशन आहे. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम विचारलंय. त्याच्यानंतर ड्रॉ डायग्राम आहेत. कुठला टॉपिक? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. 4 पैकी एक डायग्राम येते. लीड अक्युमुलेटर आले, लीड स्टोरेज. मी त्यात काय शिकवलंय? मी त्यात काय शिकवलंय? तर मी त्यात असं शिकवलंय की लीड स्टोरेज सेल जो तुमचा आहे, लीड अक्युमुलेटर म्हणूया आपण, त्यात H2SO4 चं कॉन्सन्ट्रेशन 38% आहे. डेन्सिटी 1.2 ग्रॅम पर मिली आहे. हे लक्षात घ्या. बरं. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश मध्येच मला इथे दिसला एक प्रश्न, व्हॉट इस ॲक्शन ऑफ हे डिस्टिंग्विश आहे. व्हॉट इस ॲक्शन ऑफ हाइन्सबर्ग रिएजंट आणि मी तुम्हाला सांगू का? एनोमलस बिहेवियर आपला फेव्हरेट क्वेश्चन आहे. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि फ्लोरीन. डिस्कशन काय चाललंय? ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरस ऍसिड. ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर. 11 मिनिटाचा माझा 6 वर्षाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला बघायचा आहे ॲट एनी कॉस्ट बरं का. डिफाइन वल्कनायझेशन, डिफाइन ग्रीन केमिस्ट्री, व्हॉट इज फिनॉल, डेफिनेशन आहे. डिफाइन इंटरस्टिशियल, व्हॉट इज लेंथ एंड कॉन्ट्रॅक्शन, डेफिनेशन आहे. डिफाइन इंटरस्टिशियल इंस्टंटेनियस रेट, डिफाइन एन्थाल्पी ऑफ एटोमायझेशन, डिफाइन आइसोटोनिक, डिफाइन सेमी परमेबल, गिव्ह युजेस ऑफ हेलियम, व्हॉट आर इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. मी तुम्हाला सांगतो बास का? मिळालं का प्रूफ तुम्हाला आता? या 4D स्ट्रॅटेजीनं 17-18 प्रश्न आपले सॉल्व्ह झालेत लक्षात घ्या. किती? 17-18 प्रश्न सॉल्व्ह होत आहेत. काहीच अभ्यास झालाय असं म्हणू नका. करावा लागेल बरं का. मी तुम्हाला सांगतो, नुसतं माझा व्हिडिओ बघून नाही होणार. तुम्हाला स्वतःहून तो प्रश्न 2-3 वेळा करावा लागणार आहे. मी त्यासाठी छोटे-छोटे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करतोय, की माझी इच्छा आहे तुम्ही करावं. ओके, तुम्ही करावं. पण काय होतंय
इफेक्ट दिसायला लागलाय बरं का. लाईव्हचं काउंट कमी-कमी दिसतोय मला. म्हणजे काही ठिकाणी समजा फिजिक्सला 11,000-12,000 हजार मुलं लाईव्ह होती. तिथं केमिस्ट्रीमध्ये 5,000-6,000 हजारावर तो काउंट आला. निदान निम्म्या मुलांना तरी कळालंय, की लाईव्हमध्ये थांबण्यापेक्षा ही स्ट्रॅटेजी आपली फॉलो करून स्वतः केलं पाहिजे. नाहीतर काय झालं फिजिक्सला माहिती आहे ना, की बघत बसले, हां, हां, ठीक आहे. हमने बोला वही आया. अरे वही आया, पण पोरांना कुठं लिहायला जमलंय. ते नुसतं जर बघत बसलं तर कसं होईल? मला माहिती आहे ना, मुलाकडून किती करून घ्यावं लागतंय. मी तुम्हाला सांगतो गेले 15 दिवस हॉस्टेलच्या मुलांशी इतक्या कठोरपणे वागलोय ना मी. फटके दिलेत, बोलून दिले नाही, डिस्कशन बंद, अभ्यास करायचा आहे. कारण ते वही पेन घेतल्याशिवाय होत नाही रे. म्हणजे मी मस्त तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली, लॉज वगैरे घेऊन दिलेत. तुम्ही स्वतःहून ते लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. म्हणजे आता उरलेल्या वेळात ह्या गोष्टी करायच्यात आणि मला काय नाही, मला फक्त तुमचा रिझल्ट हवाय. ॲट एनी कॉस्ट बनूया आपण. पाहिजेच. रिझल्ट म्हणजे काय मी 70 पैकी 70 पाडा म्हणत नाही तुम्हाला. लक्षात ठेवा की तेच. पण मी काय बोललोय फिजिक्सला? अरे 20-30 मार्काचा, 30-35 मार्काचा अटेम्प्ट फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये बेस्ट आहे. मॅथ्सला नाही हां. मॅथ्सला नाही. मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे. तुम्ही मॅथ्सचं ना सांगतो एक-एक क्षण मला फॉलो करायचा आहे आणि तिथं मात्र फिजिक्स, केमिस्ट्री सारखा नाहीये तो सब्जेक्ट. म्हणजे माझ्याबरोबर तुमचा अभ्यास होणार आहे. म्हणजे मी त्यावेळेस मी म्हणेन, की दिनेश सरांचा लाईव्ह बिनधास्त जॉइन करा. समजा गणितांक सर लाईव्ह घेत असतील तर बिनधास्त जॉइन करा. पण असं कुठलं लाईव्ह जॉइन करू नका जिथं ते सर सांगत बसतील, की मैंने बचपन में ये किया, बचपन में वो किया, मैंने ये स्ट्रगल किया, वो स्ट्रगल किया. हे काय माहितीये का इमोशनली मुलांना ट्रॅप करण्याचा प्रकार आहे किंवा मी बघितलंय, की सी पासूनच स्टार्ट झालाय. पासूनच हा स्टार्ट झालाय. 8वी-9वीच्या मुलांपासून स्टार्ट झालाय. खूप इमोशनली मुलं कनेक्ट होतात. ओके. कारण लहान मुलं आहेत. ती लहान मुलं लगेच ती एकदम काय म्हणूया आपण त्याचं एकदम असं वाटतं, "हे नाही, नाही. या सरांशिवाय पॉसिबलच नाहीये." आहेत सर चांगले आहेत, सर शिकवतायत, पण सगळेजण चांगलं घेतायत. पण लास्ट मोमेंटला तुम्हाला करायचंय हे माझं म्हणणं आहे. मी तुम्हाला प्रयत्न करतोय तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगण्याचा. मी काय बोललो? काही प्रॉब्लेम नाही. अजून बघा मला नाव जे चॅनल मला माहिती आहेत त्यांचं मी नाव घेतलं बरं का. अजून चांगले चॅनल नक्की, नक्की असतील. YouTube खजिना आहे. बरीचशी नवीन चॅनल आहेत जी मला माहीत पण नाहीयेत, जी दी बेस्ट आहेत म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगतो आपल्या जोशी सरांचं स्वयं फिजिक्स, सी-ई-टीला दी बेस्ट चॅनल तेच असणार आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आपल्या चव्हाण सरांचं E4EX. चव्हाण सर हे छत्रपती संभाजीनगरचे बेस्ट चॅनल आहे, बेस्ट चॅनल आहे. पण थांबा ते आहेत ना, मग तसं मी काय म्हटलं म्हणजे याचा अर्थ 2च बेस्ट आहेत. गणितांक दिनेश सरच बेस्ट आहेत असं बोललो नाही बरं का. अजून आहेत बेस्ट लक्षात घ्या. आता सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की मी देखील तुम्हाला मॅथ्समध्ये प्रोव्हाईड करणार आहेत. मी सगळंच तुम्हाला प्रोव्हाईड करतोय लक्षात घ्या. ते फॉलो करा. बरं आता पुन्हा रिक्वेस्ट करतोय नवीन आहात, सबस्क्राईब करूनच जावा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ऑल द बेस्ट.